हॅलो. धन्यवाद प्रशांत. येऊया मैदानाच्या आतमध्ये आपण यानंतरचा जो सामना पाहणार आहोत. अर्थातच दोन्ही संघांनी एक एक मॅच जिंकून पुढच्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. इथून मात्र नक्की त्यांच्यासाठी मी असं म्हणेन दोन्ही संघांसाठी हा सामना जरूर अवघड असेल, परंतु फाईट एकामेकासमोर जरूर देतील, कारण दोन्ही मातब्बर संघ आहेत. त्यामुळेच एक एक सामना जिंकून एकामेकासमोर ते मात्र उभे ठाकलेले आहेत. अर्थातच श्री गणेश 11 मांगेवाडी आणि त्याच्यानंतर त्यांच्या विपक्ष असेल तो म्हणजे छत्रपती 11 कोळेकरवाडी हा संघ. या दोन संघादरम्यान ही लढत जिंकलेला दोन्ही संघ आहेत. परंतु श्री गणेश 11 या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ते मात्र छत्रपती 11 कोळेकरवाडी या संघाला पुन्हा एकदा मी समालोचक सूर्यकांत गमरे आपल्यासमोर ही मॅच घेऊन येतोय. आणि नक्कीच या नवीन पर्वामध्ये नवीन हंगामामध्ये आजच्या या स्पर्धेचा हा दुपारच्या सत्रामधला हा पुढचा सामना आपण पाहणार आहोत. नक्कीच चांगली फाईट पाहायला मिळेल या दोन्ही संघादरम्यान, अपेक्षा जरूर करूया. येऊया या सातारा स्पोर्ट चषक 2024 मध्ये या गोठवलीच्या मैदानामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचे, खेळाडूंचे आणि आमच्या सातारा स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक मायबाप आम्हाला उपलब्ध झालेले आहेत त्या सर्वांचं आम्ही सहर्ष पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये स्वागत करतोय. सुस्वागतम एव्हरीवन. तर फलंदाजीसाठी आपण पाहतोय कोळेकरवाडी संघाचा उमेश आणि नॉन स्ट्राईकला अजय. तर गोलंदाजीसाठी डावखुरा शैलदार गोलंदाज अर्जुन कदम. तर पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक हाताळण्यासाठी अर्जुनच्या हातामध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतः कर्णधार असल्यामुळे त्याला माहीत आहे कशी रणनीती आखायची या दोन खेळाडूंसमोर, कारण सर्कलचं हे षटक आहे. या सर्कलमध्ये शक्यतो धावा जमवण्याचा प्रयत्न केला जातो. दोन्ही फलंदाजांकडून सर्कल भेदण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याचा फायदा उठवतायत दोन्ही फलंदाज की त्यांना अंकुश लगावतोय अर्जुन कदम हे पाहणं गरजेचं असेल. परंतु इथे पहिला चेंडू अर्जुनचा. यावेळेला आपण पाहतोय डावखुरा गोलंदाज आणि डावखुरा फलंदाज, परंतु इथे मात्र पॅडवर आदळल्यानंतर म्हणजेच पायावर आदळल्यानंतर बॉल जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेला. तिथे मात्र फील्ड केली गेली. फेक करेपर्यंत एक धाव मात्र दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली. एका धावेने मात्र जरूर श्री गणेशा होतोय म्हणजेच कोळेकरवाडी संघाचा. आणि इथे मात्र आपण पाहतोय एक लेग बायच्या स्वरूपात, एक अवांतराच्या स्वरूपात इथे मात्र संघाचं ओपनिंग होतं एका धावेने. अर्थातच एक धाव धावफलकावर. यावेळेला उजव्या हाताचा फलंदाज अजय फक्त पुश केलाय, पंच केलाय बॉल पॉईंटच्या वाईडिश पॉईंटच्या दिशेला. इथे एक धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण. तिसरी धाव होते का? आणि तिसऱ्या धावेसाठी सुद्धा डिमांड केलं, यशस्वी डिमांड. अर्थातच ही पूर्तता झाली दोन्ही संघांकडून, दोन्ही फलंदाजांकडून, कारण दोन्ही फलंदाज मात्र बघता बघता 3 धावा मात्र त्यांनी आपल्या संघासाठी पळून काढलेले आहेत. 3 धावा धावफलकावर, 4 धाव्या टोटल झालेल्या आहेत 4 आकड्यावर. फिल्डिंगचा जर आपण विचार केला तर मात्र डावखुरा फलंदाज त्याच्यासाठी पॉईंट आहे, एक्स्ट्रा कव्हर्स आहे आणि आपण एक पाहिलं तर लॉंग ऑफ. आणि यावेळेला मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. अराउंड द कार्पेट ग्राउंड स्ट्रोक पाहायला मिळतात. कमी लिमिटेड षटकांमध्ये हे स्ट्रोक पाहायला मिळतात, परंतु यावेळेला मात्र पंच केला होता उमेशने आणि धावसंख्या आहे 5. परंतु यावेळेला आता मात्र उजव्या हाताचा फलंदाज त्याच्यासाठी सुद्धा पाहतोय आपण वारंवार ही जे क्षेत्ररक्षक आहेत ते बदललं गेलं जात आहे. म्हणजेच इथे जशी गोलंदाजी करणार तसे मात्र क्षेत्ररक्षक लावून घेतोय अर्जुन. यावेळेला इनसाइड आउट सरळ येतोय. 1 बाउंस सीमारेषा पलीकडे चौकार. व्हॉट अ शॉट. काय बॉल रीड केलं या फलंदाजाने. थोडासा मागे गेला आणि मात्र इनसाइड आउटचा हा देखणा फटका पाहायला मिळाला. कव्हरच्या डोक्यावरून येतोय चौकार. लाजवाब फटका. तर चौकार येतोय उमेशच्या बॅटमधून आणि धावसंख्या धावफलकावर 9 या आकड्यावर. असं वाटलं होतं सुरुवातीला जो पहिला सामना
सुरुवातीला खेळला गेला तो जेव्हा अर्जुननी सुरुवात केली होती फक्त 6 धावेंचं षटक टाकलं होतं, एक गडी बाद केला होता. परंतु यावेळेला मात्र त्याच्या समोर अजय सारखा आणि उमेश सारखा फलंदाज, उमेशने मात्र चांगली नजाकत दाखवली या फटक्यामध्ये. व्हॉट कमबॅक. एक तुझी एक माझी एक चौकार जरी तू मला मारला असशील तरी मात्र पुढच्या चेंडूवर हा माझा होता चेंडू हे मात्र सांगून दिलंय ते अर्जुनने. खोलवर टाकलेला अगदी पायामध्ये टाकलेला हा बॉल मात्र त्याच्याकडे प्रत्युत्तर नव्हतं उमेशकडे. यावेळेला चेंडू चांगला खोदून काढलाय तसाच हा बॉल होता परंतु त्याला मात्र खोदून काढण्यात यशस्वी ठरलाय उमेश. आणि एक धाव उमेशच्या खात्यावर, संघाच्या खात्यावर एक धाव ॲड होईल. एका धावेने 10 या दुहेरी आकड्यामध्ये कोळेकर वाडीचा संघ. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपुष्टात आल्यानंतर यावेळेला मात्र मी असं म्हणेन 10 धावा आहेत. बघा क्रिकेटमध्ये थोड्याशा दुहेरी अंकामध्ये जेव्हा संघ सुरुवात करतो मनोबल त्यांचं जरूर वाढलेलं असतं, एक कॉन्फिडन्स येतो आणि हा कॉन्फिडन्स आता मात्र अजून त्याला आपण ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतो त्याच्यामध्ये बदलाव होईल का, म्हणजे त्याच्यामध्ये तब्दिली होईल का. कारण समोर आहे उमेश आणि नवीन गोलंदाज, गोलंदाजीसाठी विजय. उमेश मात्र सामना करेल. नवीन षटक घेऊन येतोय, दुसऱ्या संघाकडून षटक घेऊन येतोय तो अजय. विजय यावेळेला स्ट्रोक आपण पाहतोय ग्राउंड स्ट्रोक होता परंतु इथे एकच धाव मिळते उमेशला. संघाला एक धाव, 11 धावा. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक धाव, अशा 11 धावा धावफलकावर बिनबाद 11. सुरुवात चांगली आहे, पाया चांगला रचलेला आहे आणि नक्कीच ज्यांचा पाया मजबूत त्यांची मात्र मी असं म्हणेन पूर्ण इमारत ही मजबूत उभी राहते. इथे पाया रचला गेला पाहिजे. पहिल्या 2 षटकांमध्ये नक्कीच 20-25 धावा आल्या तर पुढच्या 2 षटकांमध्ये आक्रमण चढवलं जाईल. इथे काय लाजवाब देखना स्ट्रोक आपण कव्हर्समध्ये पाहतोय, पाठला केला जातोय परंतु इथे मात्र या बॉल आणि खेळाडूच्या शर्यतीमध्ये बॉल होतोय फरार. चौकारात मात्र रूपांतर पाहायला मिळतंय. 4 धाव्या. 4 धावेनंतर धावसंख्या आहे 15. यावेळेला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॉल तर गेलाय बाउंड्री लाईनच्या दिशेला, फिल्डिंग केली जाते परंतु काय इशारा येईल पंचांकडे. शहानिशा केल्यानंतर पंच जरूर आम्हाला सांगतील की या धावा किती होत्या परंतु 2च धावा, 1च धाव. खरं म्हणजे 2 धावा घेतल्या गेल्या पाहिजे होत्या कारण क्रिकेटमध्ये बघा कितीही तुम्ही मोठे खेळाडू असाल तर जेव्हा संधी मिळते तेव्हा धाव ही घेतली पाहिजे. कारण कधी कधी एका धावेचं मोल हे शेवटच्या क्षणाला मॅचच्या अंतिम टप्प्यामध्ये त्याचं मोल माहीत पडतं. इथे मात्र बॅकफुटवर गेला, पंच करायचा होता, अर्थातच पूल करायचा होता परंतु अनसक्सेसफुल. इथे मात्र डीच्या क्षेत्रामध्ये जातोय बॉल आणि एका धावेत मात्र जरूर संघाला समाधान मानावं लागतंय. त्यामुळे एका धावेने धावफलक 17 या आकड्यावर. पुढे एकदा गोलंदाज विजय उमेशसाठी. आता मात्र उमेशने रीड केलं, आता सरळ फेकून दिले 6 धाव्यांसाठी षटकार. काय फटका. यावेळेला मात्र बघाची त्यांनी अपेक्षा केली होती की थोडासा बॅकफुटवर जाईन आणि पूल करेन परंतु अपेक्षेपेक्षा जास्त उसळी घेतली होती बॉलने त्यामुळे त्याचा फटका तो थोडा मिस टायमिंग झाला. यावेळेला मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, परफेक्ट टाइम जज झाला आणि फेकून दिलंय मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धाव्यांसाठी. 6 धाव्यानंतर आता मात्र धावा 23 या आकड्यावर पाहायला मिळत आहेत. म्हणजेच मी मागाशी सांगितलं 2 षटकांमध्ये एक 20-25 धावा जर जमा केल्या तर मनोबल नक्कीच वाढेल या दोन्ही फलंदाजांचा. आणि इथे फुलटॉस बॉल गॅप शोधलाय परंतु सेव्ह केलाय. काय फिल्डिंग केलंय रोहितने आणि बघा सेव्ह केल्या. मी असं म्हणेन 3 धावा जवळजवळ त्यांनी सेव्ह केल्या. 3 नाही तर जर षटकार गेला असता तर मी असं म्हणेन 5 धावा टोटल त्यांनी सेव्ह केल्यात. नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण.
24 नो लॉस. आणि 24 धावा. जसं मी आत्ताच उल्लेख करत होतो की 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. त्यानंतर या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा आलेल्या आहेत. त्यामुळं मी असं म्हणेन की नक्कीच हा सामना रंगतदार स्थितीत पाहायला मिळेल. कारण सध्या ज्या पद्धतीने हे 2 खेळाडू खेळतायत, ज्या पद्धतीने त्यांनी सुरुवात केली, एक आक्रमक पवित्रा मी म्हणेन सुरुवाती त्याने अवलंबला आहे. सावध पण आक्रमक सुद्धा त्याच्यात पाहायला मिळाली. आणि या वेळेला मात्र तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज सौरभ. स्ट्राईकला उमेश. उमेश चांगली कामगिरी करतोय. चांगले फटके पाहायला मिळतात त्याच्या बॅटमधून. आणि आता मात्र मी असं म्हणेन की सेटल झालेले दोन्ही फलंदाज, कारण त्याची नजर बसली. सध्या 12 बॉलचा खेळ संपलाय. धावा 24 धावफलकावर. म्हणजे एक धावा थोडा मी असं म्हणेन झेंडूला रीड करण्यात मात्र फसला असं मी म्हणेन उमेश. म्हणजेच काय, त्याला रीड करताना आला चेंडू. थोडीशी आधी बॅट फिरली, बॉल नंतर मात्र त्याच्या शरीरावर आदळला आणि कोणती धाव मिळत नाहीये. निर्धाव बॉल, डॉट बिंदी गेन. तर धावसंख्या आहे स्थिरावलेली 24. सौरभ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ओहो, या वेळेला मोठा फटका पाहायला मिळतोय. परंतु इथे काय घडेल तर नाही, जज करता आलं नाहीये. आणि डोक्याच्या वरून मात्र मिड विकेटला जो तैनात खेळाडू आहे त्याच्या बरोबर डोक्यावरून जातोय. षटकारानंतर आपण पाहतोय धाव संख्येत बदल जरूर पाहायला मिळेल 30 या आकड्यावर. बिनबाद 30. जोपर्यंत उमेश मैदानामध्ये आहे धावांचा नक्कीच रती पाहायला मिळेल. म्हणजेच काय, एक फायटेबल स्कोर त्याच्या माध्यमातून आपल्या कोळेकर वाडीला नक्कीच तो उभारून देईल, यात मात्र शंका नाही आहे. परंतु सध्या त्याची बॅट चमकते. लाजवाब फलंदाजी. ओहो, अनादर बैठक शॉट. परंतु यावेळेला फक्त दिशा मात्र त्याची थोडीशी चुकली. अन्यथा हा फटका सुद्धा चांगला पाहायला मिळाला असा. परंतु एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्या आहे 31. 31 नो लॉस. येणाऱ्या अजून 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडूंमध्ये आक्रमण चढवा लागेल. चढवतोय आक्रमण पाहायला मिळते. चांगली फलंदाजी उमेशच्या माध्यमातून. नॉन स्ट्राईकला अजय आहे. सध्या त्याच्या बॅटमधून अजयच्या एक चौकार पाहायला मिळाला. पण जर उमेशचा विचार केला तर 2 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आहे. या खेळीमध्ये चांगली आपली खेळी जी सजवताना चांगले फटके पाहायला मिळतात. 2 षटकार 1 चौकार. या वेळेला मात्र पूर्णतः बीट झाला. लो राहिला बॉल अपेक्षेपेक्षा. त्याला असं वाटलं होतं थोडासा माझ्या बॅटपर्यंत बॉल उचली घेईल, परंतु नाही. बॉल मात्र एकदम लो राहिला पिच झाल्यानंतर. आणि आउटसाईड द ऑप्शन बॉल. यष्टांच्या मागे निर्धाव बॉल. धावसंख्या आहे सध्या स्थिरावलेली 31. 31 धावा. 0 गडी बाद. या वेळेला सुद्धा इन स्विंग झालेला हा बॉल आपण पाहतोय. ऑफ स्टंपवर पिच झाल्यानंतर मात्र लेग एस्टनच्या वरून हा बॉल एस्टनच्या मागे गेलाय कीपरच्या हातामध्ये. आणि इथे मात्र डॉट बॉल. डॉट बॉल आल्यानंतर धावसंख्या स्थिरावलेली आहे. कारण उर्वरित अजून या षटकामधला शेवटचा चेंडू असेल आणि अजून 7 चेंडूंचा खेळ या इनिंग्समध्ये शिल्लक. यावेळेला ड्राईव्ह चुकला, परंतु इथे मात्र बायच्या स्वरूपात केली एक बाय सर की बॅटला. ओके, थँक्यू. तर बॅटला ब्रश झाल्यानंतर बॉल गेला स्क्वेअर लेगच्या दिशेला आणि तिथे मात्र आपण पाहतो फाईन लेगच्या दिशेला. आणि तिथे मात्र 1 धाव मिळाली. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय 32 या आकड्यावर. परंतु जशी सुरुवातीला आपण पाहतोय अर्जुनने 10 धावा दिल्या, त्यानंतर 14 धावा विजयीने दिल्या. त्यानंतर जर आपण आता विचार केला तर फक्त 8 धावा खर्च केलेल्या आहेत. लिहायचं बेटा आम्ही नंतर. आज नक्कीच या स्पर्धेचा हा पहिला दिवस आणि आपण पाहतोय ऐकतोय
सातारा स्पोर्ट्स चषक 2024चं हे रणधुमाळी हे आयोजन ज्यांच्या माध्यमातून साकारलं गेलं ते हरीश सलते आणि अर्जुन कदम याच्या माध्यमातून ही स्पर्धा साकारलेली आहे. 32-32 आणि नक्कीच या स्पर्धेची ही सुरुवात या हंगामातला आपण म्हणजे ही स्पर्धा पाहतो, ही पहिली स्पर्धा आहे या हंगामामध्ये. नवीन हंगाम जरूर सुरू झालेला आहे, परंतु यानंतर जसे जसे पुढचे दिवस येतील अजून उत्तरोत्तर चांगल्या स्पर्धासुद्धा पाहायला मिळतील, चांगलं आयोजन पाहायला मिळतील. आमचे नक्कीच यानंतर आमचे मान्यवर म्हणजे जे जे आम्हाला सालाबादाप्रमाणे जे स्पॉन्सरशिप आम्हाला देतात, अर्थातच आमच्या स्पर्धांना स्पॉन्सर करतात, ते सुद्धा यावर्षी जरूर आम्हाला अजून भरघोस स्पॉन्सरशिप देतील याच शंका नाही. यावेळेला मात्र बॉल जातो यष्ट्यांच्या मागे. डावखुरा फलंदाज आपण पाहतोय अजयच्या या खेळीमध्ये आपण पाहतो एक चौकार जरूर आलेला आहे, परंतु आत्ता मात्र पूर्णतः बीट झाला आणि बायच्या स्वरूपात एक धाव ॲड होईल, 33 धावा. परंतु शेवटचा षटक असेल, ही डेथ ओव्हर आहे आणि या डेथ ओव्हरमध्ये सतीशला पाचारण केलंय. बघा डेथ ओव्हर म्हटलं की बुमरा आठवतो, यावेळेला मात्र आपल्या या मैदानावर उमेशला मात्र बीट करतोय. डेथ ओव्हरमध्ये पथी राणा सुद्धा श्रीलंकेचा आठवतो. एवन की डेव्हिन ब्रावोला पाचारण करायला जायचं शेवटच्या जे हाणामारीची षटकं असायचे त्याच्यामध्ये, परंतु इथे पाचारण केले ते या आपल्या सतीशला आणि सतीशने चुनूक दाखवले. डेथ ओव्हर का म्हणतात तर या षटकामध्ये हाणामारी केली जाते, मोठे स्ट्रोक मारले जातात, परंतु इथे या गोलंदाजांनी कमाल दाखवले. फक्त एकच धाव खर्च केली 3 चेंडूंमध्ये. हवेत बॉल आहे, झेल होतोय का? येस. आणि बघा 4 चेंडूंमध्ये फक्त एक धाव खर्च केले आणि उमेशचा एक मोठा अडसर त्यांनी दूर केलाय. उमेशच्या विकेटचं पतन पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. धाव संख्या आहे धाव फलकावर 33 लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट ब्रेक थ्रू आपण पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये आणि तो ब्रेक थ्रू दिलाय तो म्हणजेच शेवटच्या डेथ ओव्हरमध्ये ज्याला पाचारण केलं त्या सतीशने. शेवटच्या षटकामध्ये कोळेकर वाडीचं गणित मात्र चुकीचं ठरलंय किंवा चुकी झालंय या त्यांच्या रणनीतीमध्ये, कारण 3 षटकांमध्ये तब्बल 32 धावा म्हणजे जवळजवळ मी असं म्हणेन पावणे 11च्या सरासरीने 3 षटकामध्ये त्यांनी 32 धावा जमावल्या होत्या. परंतु तदनंतर सतीशला पाचारण केलं, अर्थातच गणेश 11 संघाच्या संघनायकाने म्हणजेच कोणे तर अर्जुन कदमने, कारण त्याला माहीत आहे कुणाला कधी गोलंदाजीला पाचारण करायचं आणि त्याचा निर्णय कदाचित सटीक ठरलाय, त्याचा हार निर्णय योग्य ठरवून दिलाय आणि तो गोलंदाज आहे सतीश. यावेळेला नवीन फलंदाजासाठी आपण पाहतो नवीन बॅटर आहे अनिकेत. या अनिकेतकडे आत्ता मात्र उर्वरित 2 चेंडू खेळण्याची संधी आहे आणि संधीचा फायदा घेतोय का? आपल्याला मिळालेला जो चान्स आहे यस मारण्याचा प्रयत्न जरूर झाला, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला, परंतु यावेळेला पहिल्या चेंडूवर कोणती मोहर लागत नाहीये. अर्थातच फलंदाज अनिकेत साठी हा पहिला चेंडू होता, परंतु या 5व्या चेंडूवर कोणती धाव मिळत नाहीये. सलग 4 चेंडू या गोलंदाजाने हे निर्धाव फेकलेले आहेत. म्हणजेच काय तर 5 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च केले. पुन्हाच एकदा यष्ट्यांचा वेध घेतोय, दुसऱ्या विकेटचं पतन आणि धाव संख्या आहे फक्त 33. षटक क्रमांक 4 संपुष्टात आल्यानंतर या पहिल्या सत्रामध्ये पहिल्या इनिंग्समध्ये फक्त धावसंख्या आहे ती कोळेकर वाडीची. प्रथम फलंदाजी करताना 33 धावा 2 गड्यांच्या 2 फलंदाजांच्या बदल्यात, अर्थात त्यांना 2 फलंदाज हे गमावावे लागले, परंतु धावसंख्या आहे धावफलकावर 33. 34 धावसंख्येचं लक्ष गाठावं लागेल, ते म्हणजेच गणेश 11 या संघाला. आणि मैदानामध्ये आपण पाहतोय अर्जुन कदम आणि त्याची पूर्ण टीम ही रणनीती आखताना पुढे काय करायचं हे सुद्धा सांगताना, कारण सध्या तरी
सुरुवातीला 2 षटकांमध्ये 24 धावा आल्या होत्या, तिसऱ्या षटकामध्ये 8 धावा, अशा 32, आणि चौथ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली ती सतीशने. व्हॉट बॉलिंग ॲनालिसिस बाय सतीश. चांगले गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं सतीशच्या माध्यमातून, आणि हाच मी असं म्हणेन एक विजयासाठी कुठेतरी नक्कीच अडचण निर्माण होऊ शकतो, तो म्हणजेच कोळेकरवाडी संघासाठी, कारण हे षटक फार महत्त्वाचं ठरलं. तर येऊया या पुढच्या इनिंग्स मध्ये. थोड्या वेळाने थोडी वेळ मी विश्रांती घेतो, जशी इनिंग चालू होईल मी तुमच्या खिदमतीसाठी हजर होईल. परंतु आपल्या 24 चेंडूंमध्ये 34 धावांचं टार्गेट सेट करून दिले ते कोळेकरवाडी संघाने, अर्थातच गणेश 11 या संघासमोर. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. येऊया दुसऱ्या इनिंग्समध्ये. दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत 34 धावांचं टार्गेट, आणि त्याचा पाठलाग करताना मात्र अर्जुन स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकला महेश, आणि यावेळेला गोलंदाजीचं धुरा सांभाळताना अनिकेत. परंतु यावेळेला अर्जुनसाठी एक पॉईंट आहे, कव्हर, एक एक्स्ट्रा कव्हर्स, एक लॉंग ऑफ, एक मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट, आणि यावेळेला आडव्या बॅटने अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, बुलेट शॉट, परंतु इथे मात्र फिल्डिंग सुद्धा लाजवाब. चांगला नमुना, बॉलिंग चांगली, बॅटिंग सुद्धा चांगली, म्हणजे स्ट्रोक चांगला आणि फिल्डिंग सुद्धा चांगली पाहायला मिळते मैदानाच्या आत. परिपूर्ण क्रिकेट मैदानाच्या आत पाहायला मिळतंय. यावेळेला पहिल्या चेंडूवर मोहर लागते एका धावेची, आणि इथे मात्र महेशसाठी आपण पाहतोय एक पॉईंट आहे, कव्हर्स आहे, एक्स्ट्रा कव्हर्स आहे, मिड ऑफ, आणि इथे मात्र लॉंग ऑफ, एक डीप मिड विकेट, एक मिड ऑन, एक शॉर्ट मिड विकेट, आणि एक स्क्वेअर लेग. असं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आत आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी यावेळेला पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूची फेक करण्यासाठी अनिकेत महेशसाठी.
फटका चांगला आहे, परंतु इथे बॉल कुठे जाईल तर डीच्या क्षेत्रामध्ये जाईल आणि एक धाव मिळेल. एका धावेने 2 धावा. धावफलकावर 34 धावांचं लक्ष आहे. परंतु यावेळेला मी असं म्हणेन दोघांनी चान्स आहे. गोलंदाजी चांगली गेली, फिल्डिंग चांगली केली तर नक्कीच अडचणीत येऊ शकतो. अर्जुनसारख्या या आणि महेशसारख्या या खेळाडूंना अडचणीत आणू शकतो हा संघ. परंतु इथे सावध सुरुवात पाहायला मिळते. सध्या 2 चेंडूंवर 2 धावा. परंतु पहिल्या चेंडूवर जो फटका पाहायला मिळाला आणि तिथे फिल्डिंग जी झाली ती लाजवाब होती आणि असंच फिल्डिंगचा नमुना दाखवा लागेल या कोळेकरवाडीच्या संघाच्या खेळाडूंना. परंतु या वेळेला ऑन ड्राईव्ह आहे. इथे फिल्डिंग केले चांगली. थोडीशी हडबडाट पाहायला मिळाली, थोडीशी मिस्टेक झाली, परंतु त्या मिस्टेकच्या दरम्यान मात्र दोन्ही फलंदाजांनी एकामेकाला कॉल दिला आणि 2 धावा मात्र अर्जित केलेले आहेत. धावसंख्येत बदल जरूर पाहायला मिळेल. 4 धावा बिनबाद. सुरुवातीचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळते. हाताळतोय तो अनिकेत. महेश साडी पुन्हा एकदा तयार. यावेळेला बॉल जातोय डाव्या एसटीच्या बाहेर आणि वाईटचा इशारा, त्यामुळे 1 धाव ॲड होईल. 5 धावा धावफलकावर. आज विधानसभेचा रिझल्ट आपण पाहतोय. अजून शेवटचे क्षण काही बाकी आहेत, परंतु महायुतीने मात्र एकतर्फा विजय प्रस्थापित केलेला आहे. परंतु इथे मात्र आपण पाहूया इथे मॅच कशी होईल. एकतर्फा होईल की शेवटच्या बॉलपर्यंत मॅच जाईल. इथे मात्र पुलचा फटका पाहायला मिळा. डीपला प्रोटेक्शन होतं. फेक करेपर्यंत 1च धाव, ते म्हणजेच या महेशच्या खात्यावर ही 1 धाव. एका धावेने धावफलक 6 या आकड्यावर. नेक्स्ट मॅचसाठी मी विनंती करतोय चिंतामणी धामणी, चिंतामणी 11 धामणी आणि अष्टविनायक मुठ्ठलवाडी या दोन्ही संघाच्या संघनायकांनी माझी विनंती असेल या दोन्ही संघनायकांना की आपण आमच्या टॉस का बॉस या मंचावर यायचं आहे नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. परंतु जशी ही मॅच संपेल तसं ताबडतोब यायचं आहे. खरं म्हणजे जेव्हा दोन संघ खेळत असतात त्यांच्या मधल्या इनिंग्समध्ये मध्ये जे एक इनिंग संपते तेव्हा खरं मध्ये टॉस केला गेला पाहिजे. परंतु इथे थोडेसे काही खेळाडू यावेळेला ड्राईव्ह चांगला पाहायला मिळाला. अर्जुनच्या बॅटमधून ऑन ड्राईव्ह होता, डायरेक्ट बॅक टू बॉलर होता. इथे थोडीशी मिस्टेक झाली. आता आम्हाला त्या रिप्लायमध्ये जरूर पाहायला आवडेल आणि आपण सुद्धा पाहू शकाल. इथे मला असं वाटतं थोडासा बॉल लो जरूर होता, परंतु इथे बॅक टू बॉलर म्हणजे एक चान्स जरूर होता. हाफ चान्स होता. येस, हाफ चान्स होता, परंतु इथे मिस्टेक केली बॉलरने. कारण फॉलो थ्रोमध्ये अशी झेल घेणं फार कठीण असतं, कारण त्यांच्या त्या फ्लोमध्ये त्यांना तो झेल घेता येत नाही, कारण पूर्ण बॉडीचं संतुलन नसतं. म्हणजेच जी बॉडी त्यांची फेक करताना गोलंदाजी करताना त्याच्यावर ते नियंत्रित नसतं, त्याला नियंत्रण ठेवू शकत नसतात. परंतु कित्येक वेळा असे गोलंदाज अशा वेळेला सुद्धा कठीण खेळ टिपतात आपल्या फॉलो थ्रोमध्ये. परंतु इथे एक हाफ चान्स होता या गोलंदाजाला, कारण एक मोठी विकेट, एक मोठा मासा मी म्हणेन, एक मोठा गडी बाद होता होता इथं वाचलेला आहे. आणि तिथे 1 धाव मिळाल्यानंतर षटक क्रमांक पहिले संपुष्टात येतोय. धाव संख्या आहे धाव फलकावर 6 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र अजय 34 धावा करावायच्या आहेत. 6 धावा म्हणजे मी असं म्हणेन पॉवर प्लेचं षटक चांगलं हाताळलं या अनिकेतने चांगलं हाताळलं षटक. परंतु त्याच्यानंतर अजय येतोय गोलंदाजी मार्कवर. महेश स्ट्राईकवर असेल. 6 धावा, 6 एक वाईड होतंय मित्रा. त्याच्यात टेन्शन घेऊ नको. आम्ही 2 चांगले मातब्बर गुणलेखक आम्ही बसवलेले आहेत. खास त्यांना यावेळेला फुलटॉस बॉल समाचार घेतलाय आणि पंचांचा काय निर्णय येईल, कारण आम्ही आधीच निर्णय देणं म्हणजे चुकीचं ठरेल. परंतु यावेळेला पंचांचा निर्णय येतोय. पंच विनोद भगत आम्हाला इशारा देत आहेत 6 धाव्यांसाठी षटकार. बघा, जेव्हा प्रशांत सर बँक बॅलन्स जेव्हा कमी असते तेव्हा खर्च कमी करायचा असतो. आता तुमच्याकडे धावा कमी आहेत, तुम्हाला असे बॉल टाकणं गरजेचं नाहीये. तुम्हाला कुठेतरी एक
अचूक टप्प्यावर गोलंदाजी, नियंत्रणाखाली गोलंदाजी करावं लागेल. पुन्हा एकदा चान्स, परंतु फ्लाईट दिला होता यावेळेला. गोलंदाज थोडासा चतुर निघाला यावेळेला. पहिला तसा त्याला फ्लाईट द्यायचं होतं, पण तो फुलटॉस फलंदाजाला मिळाला. परंतु यावेळेला बॉल मात्र त्यांनी फ्लाईट दिली होती आणि त्याच्यामध्ये पूर्ण बीट झाला महेश. म्हणजे चला 6 एक षटकारानंतर इथे मात्र डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा फ्लाईट दिले, यावेळेला मात्र यशस्वी ठरलाय महेश. एक धाव मिळते. बघा खराब फिल्डिंग. मी आत्ताच सांगितलं होतं की जशा पहिल्या बॉलवर अर्जुनचा तो अक्रॉस द लाईन स्ट्रोक पाहायला मिळाला होता ऑन साईडला, आणि ती फिल्डिंग जी पाहायला मिळाली होती डीप मिड विकेटला, तशी फिल्डिंग पाहायला आम्हाला जरूर आवडेल. परंतु यावेळेला ते उमेश यावेळी मात्र थोडासा चुकी करतोय, कारण एक एक धाव त्याच्या संघासाठी महत्वाची आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अजय बॅक टू बॉलर. यावेळेला अजय काहीतरी अपील करतोय. काय ठरतंय खरं म्हणजे थोडंसं आम्हाला सुद्धा कळलेलं नाही आहे, परंतु 2 अंपायर जरूर काय एक्झॅक्टली झाले मैदानाच्या आत ते सांगतील. कारण दोघं एकामेकासमोर शहानिशा करतील, डिसिजन घेतील, त्याच्यानंतर ते डिसिजन आमच्यापर्यंत पोचवतील. कारण एक एक बॉल, एक एक विकेट, एक एक रन्स महत्त्वाचे या मॅचमध्ये. कारण धावा सध्या धावफलकावर आहेत 14. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अजय चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू वगळता पुढचे जे 3 चेंडू आहेत ते मात्र चांगली पिक केले त्या चेंडूंची अजयने. चला, म्हणजे हा बॉल डॉट आहे, विकेट सुद्धा नाही. अपील केलं होतं विकेटसाठी ते म्हणजे अजयने, परंतु अजय आम्ही सुद्धा इथे थोडंसं पाहिलं. आमच्या करणने आम्हाला रिप्लाय दाखवला. खरं म्हणजे ते आम्ही आधी का सांगितलं नाहीये, कारण पंचांची भूमिका फार महत्त्वाची असते. ऑन द फील्ड जे पंच आहेत तेच आम्हाला आमच्यापर्यंत निर्णय त्यांचा पोचवतील. यावेळेला शॉर्ट पिच बॉल आपण पाहतोय. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग पाहायला मिळते. अजय थोडा निराश आहे आपल्या फिल्डरांकडून, कारण वारंवार चुका होत आहेत आणि त्यामुळे अजयला माहीत आहे पुढचे एकदा गोलंदाजीसाठी तयार अजय. या वेळेला नॉन स्ट्राईकला महेश, परंतु स्ट्राईक यावेळेला आहे ती मात्र अर्जुनकडे. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न यशस्वी. हो, व्हॉट अ शॉट. पूर्ण शरीर मात्र विकेटवर झोकून दिलं होतं या शॉटसाठी, ते म्हणजे अर्जुनने. आणि येतोय षटकार 6 धावांसाठी. बघा पंच सुद्धा नावाजलेले पंच आज गोठवलीच्या मैदानामध्ये तैनात आहेत. आज या पहिल्या दिवसासाठी अमन सिंग आणि त्याच्या जोडीला अर्थातच नावाजलेला विनोद भगत, जीवगावचे सुपुत्र. आणि नक्कीच त्यांनी शहानिशा केल्यानंतरच आपले डिसिजन ते मात्र आमच्यापर्यंत पोचवतात. म्हणजे एका चांगल्या जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता. 21 धावा सध्या धावफलकावर आपण पाहतोय. 21 आणि जिंकण्यासाठी 12 बॉल रिमाइनिंग अँड 12 रन्स रिक्वायर्ड. तर 13 धावांची आवश्यकता आहे आणि या येणाऱ्या 12 बॉल्समध्ये. परंतु इथे नक्कीच या गोलंदाजांना, अर्थातच तिसरा गोलंदाज ऋषिकेशला थोडंसं कसब दाखवायला लागेल. स्वतः मध्ये जे टॅलेंट आहे ते या मैदानावर पेश करावं लागेल या गोलंदाजाला, अर्थातच ऋषिकेशला. मग हे स्ट्राईकवर 12 बॉल 13 धावांची आवश्यकता आणि मोठा फटका आलाय बॅटमधून. येतोय 6 धावांसाठी षटकार. सत्तावीस धावा आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 7 धावांची आवश्यकता. तिसरं षटक ऋषिकेशचं. खूप शॉर्ट बॉल होता, वेळ होती, कारण तसा वेग सुद्धा नव्हता या
त्याच्या चेंडूमध्ये किंवा या त्यांनी फेकलेल्या बॉलवर एवढा वेळ मिळाला महेशला, आरामात त्याला पार करायला हा पुरेसा वेळ होता आणि तो करून दाखवलाय. यावेळेला पुन्हाच एकदा मोठा फटका येतोय सरळ आमच्या कॉम्बॉक्सला सलामी दिलाय या चौकाराने. 1 बाउंड सीमारेषा पलीकडे चौकार. आता जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता. धावसंख्या सध्या झालेली आहे 31 आणि जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. स्कोर इक्वल करण्यासाठी 2 धावा. परंतु इथे या कमिटीचा नियम आहे कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम. या स्पर्धेमध्ये जेव्हा दुसरा सामना खेळवला गेला कंपल्सरी चेस होता. 9 धावांची आवश्यकता होती आणि या वेळेला मात्र आपण पाहतोय मैदानात आपल्या समोर काय घडलंय तर बॅटची एज लागल्यानंतर जातोय फाईन लेगच्या दिशेला बॉल डीच्या स्वरूपात. एका धावेने धावफलक 32 या आकड्यावर जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता. येणारे आपण पाहतोय 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. म्हणजेच या वेळेला आत्ता मात्र मी असं म्हणेन गणेश इलेव्हन हा संघ वरचढ थडतोय. होय, या वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फुलटॉस बॉल आहे परंतु काय घडेल तर सरळ फिल्डरच्या हातामध्ये जो आपण पाहतोय कव्हर्समध्ये तैनात आहे त्याच्या हातामध्ये हाजेल. विकेटचं पतन होतंय. महेश याला परतावं लागतंय आणि 23 धावांचं गुणलेखक अनिकेत माझ्यापर्यंत पोहोचवतोय. गुणलेखकाची भूमिका आज पार पाडतोय आणि तो सांगतोय 23 धावांवर महेश बाद झालाय. परंतु नक्कीच टाळ्या असतील या महेशसाठी. आपलं काम मात्र त्यांनी चोख बजावून मैदानाच्या बाहेर म्हणजे तंबूमध्ये जाताना आपण पाहतोय. परंतु मी असं म्हणेन नक्कीच एक चांगला बॅटर हा इथे बाद झालाय. परंतु यावेळेला नवीन जो बॅटर आहे रोहित कदम याच्याकडे ती क्षमता आहे कारण अर्जुनच्या याच्यामध्ये शिकलेला आहे आणि इथे विन झालेला आहे अर्जुनचा संघ. म्हणजेच गणेश इलेव्हन मांगणेवाडी हा संघ विन झालेला आहे. तर विजयी संघाचं इथे अभिनंदन. नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन आपण देऊया आणि इथं हा सामना नक्कीच संपुष्टात येतोय. एक छोटंसं मी म्हणेन आता मात्र गणेश इलेव्हन संघासमोर लक्ष होता असं मी म्हणेन कारण 3 षटकांमध्येच हा सामना त्यांनी संपुष्टात आणलाय आणि इथे विजयी झालेला आहे. परंतु पुढचा सामना मी विनंती करतोय दोन्ही कर्णधारांना आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. चिंतामणी 11 धामणी आणि अष्टविनायक मुठलवाडी आपल्याला वारंवार मी विनंती करतोय लवकरात लवकर या. जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोचत असेल तर लवकरात लवकर आमच्या व्यासपीठावर जरी आपण आलात आणि नाणेफेकीचा कौल करून घेतला तरी चालेल. या व्यासपीठावर दोन्ही संघांना आपण नक्की शुभेच्छा